नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही पाणी पिण्यासाठी घेत स्वतःशी मयुरीच्या वागण्याचे तिला हसू येत असते. तेवढ्यात रमा येते आणि रमा तिला हसताना बघून विचारते की काय झाले, का हसते स्वतःशी. तेव्हा रेवा म्हणते की तू बघितले नाही की घरात कशी नौटंकी चालू आहे, त्यामुळे मी हसणार नाही तर काय करू. आणि आता मला हे घर नाही तर सर्कशीतील घर वाटण्यासाठी लागले आता. तेव्हा रमा म्हणते की प्रत्येक घरामध्ये अडचणी ह्या असतातच. हे घर जर तुला सर्कस वाटत असेल आणि या घरातील माणसं तुला जोकर वाटत असेल तर तू या घरातील भाग नाही हे यावरून सिद्ध होते. तू जर या घराचा भाग असती तर तुला या घरातील प्रत्येक माणसाची काळजी वाटली असती आणि या घराची सुद्धा. घरामध्ये जी परिस्थिती चालू आहे सर्व मिळून त्या परिस्थितीचा हे सामना करतात, परंतु तू जर या घरातील असती तर तुला त्या परिस्थितीचे गांभीर्य मात्र कळाले असते. पण रेवा तुला हे सर्व समजणार नाही, कारण तू या घराचा भागच नाही ना. या घराबद्दल तुला थोडीशी सुद्धा काळजी वाटणारच नाही. तेवढ्यात अक्षय सुद्धा मयुरीच्या रूममधून खाली येतो. तर रेवा लगेच ही अक्षयला म्हणते की अरे मयुरीताई कशी आहे, मला तिची खरंच खूप काळजी वाटते. रमा तर रेवाकडे बघूच लागते. रेवा म्हणते की खरंच मयुरीताईचे ते वागणे आणि तिची ती काळजी बघून माझ्या तर डोळ्यातच पाणी येत होते. तेव्हा रमा म्हणते की अगं ये मुली, येथे तर आत्ता तू हसत असे म्हणणार तोच लगेच रेवा लगेच अक्षयला म्हणते मला ते सर्व बघून काहीतरी वाईटच वाटते, म्हणून मी आता जाते आणि मला आरामाची खूप गरज आहे. तर अक्षय म्हणतो की जा जा, नक्की जा. तेव्हा रेवा लगेच रमाकडे बघून डोळा हे फिरवते. तेव्हा रमाला तर रेवाचा खूप राग येत असतो. रेवा मात्र रमाकडे बघत रूममध्ये निघून जाते. रमा मनात म्हणत असते की किती मूर्ख आहात आणि तोंडावर ही मुलगी शब्द फिरवते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रमा, काय बडबडते आणि तू काही म्हटलीस का. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. आत्ता रेवा तुम्हाला जे काही तोंडावर म्हटली ते तुम्हाला पटले का. अक्षय म्हणतो की रेवा काय म्हटली, कारण तिच्या प्रत्येक बोलण्याकडे माझे लक्ष नव्हते. माझ्या मनामध्ये फक्त ताईचा विचार म्हणजे मयुरीचा विचार होता. ती प्रेग्नेंट वगैरे काहीतरी म्हणत होती असे अक्षय म्हणत होतं आणि लगेच तो मयुरीसाठी काहीतरी रमाला मागत असतो. तेव्हा रमासुद्धा चिडलेली असते. तेव्हा अक्षय हा रमाच्या हाताला धरतो आणि रमा तू आत्ता यावेळी चिडू नको, कारण तुझा भोपळासुद्धा नीट चालत नाही, त्यामुळे आत्ता यावेळी तू तरी रमा शांत राहा. रेवा मात्र पायरीवर उभी राहून रमा आणि अक्षय यांचे बोलणे ऐकत असते. त्यानंतर इकडे जान्हवी पार्वती आजीच्या रूममध्ये एऱ्या जऱ्या घालत असते. तर पार्वती आजी म्हणते की अगं जान्हवी काय झाले. जान्हवी म्हणते की आई आजी मी आता विचार करते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की जी गोष्ट आपल्याला जमत नाही त्याबद्दल विचार करूच नये. तेव्हा लगेच जान्हवी रागाने म्हणते की आई आजी मयुरी ताईंचा राग तुम्ही प्लीज माझ्यावर काढू नका. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं हो ना, कारण मयुरी कशी वागते आणि आता लोक काय म्हणतील. तेव्हा जान्हवी म्हणते की कोण लोक आई आजी, आणि लोक काय म्हणतील, आपल्याला नावं ठेवतील, कोणत्या लोकांचा विचार करतात. त्यामुळे तुम्ही तर मयुरीताईंना त्या सायट्रिस्टकडे सुद्धा जाऊन दिले नाही आणि ही रेवा आपल्या घरामध्ये राहते. ती आपल्या घरामध्ये काय करते, तिच्या पोटामध्ये कुणाचं बाळ आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. त्यावेळी लोक काय म्हणतील याची आई आजी तुम्हाला लाज नाही वाटत का हो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की आपली उलट बाहेर नालस्ती बेइज्जत होऊ नये म्हणून मी हे सर्व करते. तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं आपल्या रेवाच्या पोटामध्ये ना दुसरं तिसरं कुणाचे बाळ नसून अक्षयचंच बाळ आहे. तेव्हा मात्र जान्हवीला तर धक्काच बसतो. पार्वती आजी म्हणते की रेवाने ही गोष्ट बाहेर कुणाला जाऊन सांगू नये म्हणून रेवाला या घरामध्ये मी ठेवून घेतले. जान्हवी म्हणते की आई आजी अक्षय मात्र असे नाही वागू शकणार, माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणत असते की अगं रमा कशी वागते आणि ती कशी दिसते, त्यामुळे अक्षय तर वागणारच नाही सर्व. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की मला तर ह्या आता बेबीला सांगायला हवं, म्हणून ती धावतच आपल्या रूममध्ये बेबी बेबी करत जाते. त्यानंतर इकडे रेवाने अक्षयचे बोलणे ऐकलेले असते म्हणून ती एकटीच टेन्शनमध्ये बसलेली असते. तर ते शशिकांत येतो. शशिकांत म्हणतो की काय रेवा कसला विचार करतेस. तेव्हा रेवा म्हणत असते की बाबा तुम्ही जे म्हणत होता ते अगदी खरं आहे, कारण मी अक्षयवर खूप विश्वास ठेवला होता, परंतु अक्षय तर माझ्याशी खोटा वागला. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तुला सांगितले होते, कारण
उडत्या पाखराचे पंख मी मोजत असतो आणि तो तर माझा मुलगा आहे. आणि रेवा, तुला कसे समजले की अक्षय तुझ्याशी खोटं वागतो ते? तेव्हा रेवा म्हणते की कारण तो आजही रमाशी गुलगुल करतो आणि तो जर माझ्याशी चांगला वागत असता तर रमाशी इतकं चांगलं वागलं नसता. तेव्हा शशिकांत आपला मोबाईल काढतो आणि एक फोटो रेवाला मोबाईलवर पाठवतो आणि हा फोटो नाही तर हुकमी इतका आहे आणि हा फोटो टाकून दे आणि धमाका करून टाक. तेव्हा रेवा तो फोटो बघून खुश होते आणि हा तर खरंच हुकमी इतका आहे, आपली दिवाळी बाबा आता तर सुरू झाली. तेव्हा शशिकांत मात्र खुशून हो बोलतो आणि रेवा, मी तुझ्या सोबत आहे, तो धमाका तू करूनच टाक. तेव्हा रेवा लगेच तो फोटो सर्वत्र पाठवते. त्यानंतर इकडे सीमा आणि रमा ह्या बोलत असतात तर लगेच सीमा विचारते की अगं काय झाले, कसला विचार करतेस रमा? रमा म्हणते की आई, सध्या हे माझ्याबरोबर विचित्रच वागतात, कधी रेवाच्या बाजूने वागतात तर कधी माझ्या बाजूने. मग मला तेच समजत नाही की नक्की हे कुणाच्या बाजूने बोलतात. सीमा म्हणते की मग जरासा विचार कर की अक्षय असा वेगळा का वागतो ते. तेव्हा रमा म्हणते की ते जेव्हा रेवाबरोबर बोलत असतात तेव्हा ते इतरांना दाखवण्यासाठी असे मुद्दाम बोलत असणार, कारण ते तिच्याबरोबर इतके छान मन घालून नाही बोलत आणि हे सर्व मला जाळवण्यासाठी ते करत असतील. तेव्हा सीमा म्हणते की मग तुला हे सर्व कळते, मग कदाचित तसेच असेल. तेव्हा रमा म्हणते की हो नक्की, आणि आता त्यांना घरीच येऊन द्या, मी त्यांना चांगला जाब विचारते की मला सर्व काही समजले की तुम्ही रेवाबरोबर नाटक करतात. तुमच्या मनामध्ये रेवा नाही तर मीच आहे आणि मला त्रास द्यायचा बंद करा, नाहीतर तुम्ही जेथे तेथे जाताल तेथे तेथे मी तुमच्या मागेच येत राहील. तेव्हा सीमा म्हणते की हो नक्की विचार, आणि आत्तापर्यंत मी जे करू शकले नाही आता रमा तू ते करून दाखव. रमा, अगदी तुझ्यासारखी सून मला हवी होती असे सीमा खुश होऊन म्हणते. त्यानंतर इकडे पंकजला शशिकांतने बांधून ठेवलेले असते. पंकज जोरजोराने ओरडत असतो की कुणी आहे का, मला का बांधून ठेवले, प्लीज मला सोडवा. तेव्हा शशिकांतचा गुंड तेथे येतो आणि तुला मी इथून सोडवतो परंतु तू घरी नाही जाणार. तेव्हा पंकज घाबरतो आणि मी मग कुठे जाणार असे विचारतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुला मी फॉरेन ट्रिप करतो आणि तो पंकजच्या हाताला धरतो आणि त्याला घेऊन जातो. त्यानंतर इकडे घरातील सर्वजण बसलेले असतात तर अक्षय हा मयुरीला घेऊन हॉस्पिटलमधून आलेला असतो आणि पायरीवर टेन्शनमध्ये विचार करत असतो. तेवढ्यात रमा अक्षयसाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते आणि प्लीज असे टेन्शन घेऊ नका, काहीतरी खाऊन घ्या असे अक्षयला म्हणते. तेव्हा अक्षय सांगतो की मी ते मयुरीताईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो आणि व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली तर ताई बरीसुद्धा होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा रमा म्हणत असते की तुम्ही नका टेन्शन घेऊ, मयुरीताई नक्की ही ट्रीटमेंट पूर्ण करतील. रेवा सुद्धा तेथे एऱ्या जऱ्या घालत असते तर रमा ही अक्षयला म्हणते की आपल्याला तिकडल्या म्हणजे आईच्या घरी जाऊन यावे लागेल, कारण मावशीचा फोन आला होता की काका अजूनसुद्धा घरी आलेले नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मला तर अगोदर या गोष्टीवर सांगायचे ना, आणि अक्षय रमाला म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता आपण निघूयात. तेव्हा रमा आणि अक्षय जायला निघतात. तेवढ्यात लगेच रेवाची आई असते, ती लगेच येते आणि अक्षयची गचंडी धरते. माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केले, परंतु तुला काय वाटले की तिची आई जिवंत असताना ती हे सर्व होऊ देईल का? तेव्हा अक्षयला राग येतो आणि सर्वजण लगेच घाबरूनच उभे राहतात. तर लगेच अक्षय म्हणतो की हे रेवा आईला काहीतरी सांग. तेव्हा रेवा म्हणते की आई तू हे काय करतेस, अक्षयची कॉलर सोडून दे. सीमा म्हणते की अगोदर कॉलर सोडून द्या माझ्या मुलाची. तेव्हा रेवाची आई म्हणत असते की नाही सोडणार. तेव्हा रेवाची आई रागाने अक्षयला म्हणते की माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे की तुला रेवाबरोबर लग्न करायचे नव्हते, मग तू तिला प्रेग्नेंट का केले? ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि अक्षय म्हणतो की काय बोलतास तुम्ही? तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय हे काय बोलतात? तर रेवा लगेच मध्ये येते आणि मम्मा त्याची कॉलर सोडून दे म्हणून ती अक्षयला तिच्या आईच्या हातातून सोडवते. तेव्हा रेवा रडतच म्हणते की मम्मा तू का आत्ता इथे आली, कारण आत्ताच कुठेतरी अक्षय माझ्याशी चांगलं वागतो आणि तू परत लगेच सर्व का करण्यासाठी इथे आली? तेवढ्यात अभि म्हणतो की रेवा एक मिनिट, आणि हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा रेवा रडतच रागाने म्हणते की सर्व आत्ताच सांगावे लागेल का?
आणि रेवा रडण्याचे नाटक करून हात जोडते आणि प्लीज मला काही सांगायला लावू नका असे बोलत असते. तेवढ्यात अक्षय हसायला लागतो आणि आई, मी तुला सांगितले होते ना, यापुढचे यांचं जे काही प्लॅन असणार तो हाच असणार की माझ्यावर आरोप करायचे. शेवटी त्यांनी तेच केले. तेव्हा सीमा म्हणते की रेवा तू काय बोलते हे, आणि मालिनीला म्हणते की तुम्ही माझ्या मुलावर वाटेल तसे आरोप करू नका. तेव्हा मालिनी म्हणते की तुमच्या मुलालाच विचारा की खरे काय आणि खोटे काय, त्यांच्या तोंडूनच ऐकायला हवं. तेव्हा पार्वती आजी विचारते की अक्षय अरे ह्या काय बोलतात. तेव्हा अक्षय म्हणतो की मलाच समजत नाही की यांना नेमकं काय म्हणायचे ते. तेव्हा मालिनी रेवाला म्हणते की मी तुला सांगितले होते की इतकी गाफील राहू नको, कारण ही व्यक्ती म्हणजे अक्षय केव्हाही हात वर करू शकतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय असं काय करतो, त्या दिवशी तू माझ्या रूममध्ये झोपला होता तेव्हा. तेव्हा लगेच रमा अक्षयला विचारते की हे खरं आहे का. तर अक्षय म्हणतो की रमा काय बोलतेस तू हे सर्व. तेवढ्याच शशिकांत येतो आणि शशिकांत लगेच म्हणतो की निदान प्रेग्नेंट महिलावर तरी विश्वास ठेवा, कारण रेवा जे काही सांगते ते खरेच असेल. आणि शशिकांत रेवाला म्हणतो की तू घाबरू नकोस, जे खरे आहे ते सांग, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. तेव्हा शशिकांत लगेच रेवा त्याच्या शेजारी जी बसलेली असते की अक्षयला जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तो फोटो दाखवतो. तेव्हा अक्षय तो फोटो घेतो आणि खरंच काय नीच माणूस आहे, हा फोटो कुठून घेतला तुम्ही आणि काय दाखवले त्यामध्ये. तेव्हा रमा लगेच अक्षयला विचारते की तुम्ही तिच्या रूममध्ये झोपला होतात का. अक्षय म्हणतो की अगं रमा काय बोलतेस, काही संबंधच नाही तेथे झोपण्याचा, आणि या फोटोत मी आहेच कसा तेच मला समजत नाही. रेवा सर्व हे नाटक करते. तेव्हा अभि म्हणतो की अक्षय तू झोपला होता, एकदा तुला चक्कर आली होती आणि मीच तुला रेवाच्या बेडवरती झोपवले होते. तेव्हा अक्षयला आठवते आणि अक्षय म्हणतो की मला चक्कर आली होती, परंतु मी काही खोटं वगैरे वागलं नाही आणि काही गुन्हासुद्धा केलेला नाही. तेव्हा मालिनी म्हणते की तू नक्कीच चूक केली आणि तुला काय वाटले की आम्ही तुला ती चूक ही निस्तरून देऊ. तेव्हा रेवा लगेच नाटक करत आईला शांत बसवते आणि आत्ताच तो कुठे ॲक्सिडेंटमधून बाहेर आला, प्लीज त्याला त्रास देऊ नको असे खोटे नाटक करत म्हणत असते. तेव्हा अक्षय म्हणत असतो की मला चक्कर आली इतकेच आठवते, त्या पलीकडे काही आठवत नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुला आठवावेच लागेल, कारण प्रश्न रेवाचा आणि रेवाच्या बाळाचा आहे. तेव्हा अक्षयला ज्या दिवशी त्याला चक्कर आली त्या दिवशीचे ते सर्व क्षण आठवतात आणि तो म्हणतो की मला फक्त चक्कर आली आणि आभ्याने मला रेवाच्या तेथे त्या बेडवरती झोपवले, परंतु परत मला चक्कर आल्यानंतर मला ही झोप लागून गेली. मात्र पुढे काय घडले ते माहितीच नाही, कारण घडलेलीच नाही माझ्या हातून, हे सर्व अक्षय सांगत असतो. तेव्हा रेवा लगेच नाटक करत सांगत असते की हो त्या दिवशी अक्षयला चक्कर आली होती आणि अभि आणि मी त्याला माझ्या बेडवरती झोपवले, परंतु अक्षयने मला रूममध्ये सुद्धा जाण्यासाठी सांगितले होते, परंतु 5 मिनिटांनी त्याला चक्कर आल्यानंतर परत मी जेव्हा तेथे आले तेव्हा ती रात्र आमच्या आयुष्यातील खरंच खूप सुंदर रात्र होती आणि त्या रात्री हे सर्व घडले. तर अक्षयला आता रेवाचा खूपच राग येत असतो आणि तो म्हणत असतो की सर्व यांच्या प्लॅनप्रमाणेच घडते, कारण यांनी जसा प्लॅन केला तसाच फोटोसुद्धा काढून घेतला असणार, कारण अशी कोणतीही चूक माझ्याकडून झालेली नाही. तेव्हा रमा आणि सीमाला आणखीनच धक्का बसतो. रेवा म्हणते की मी तेथेच अक्षयजवळ त्याची काळजी घेण्यासाठी होते आणि हे सर्व खरं आहे. अक्षय तुला काहीच कसे का आठवत नाही असे सर्वांसमोर नाटक करत रेवा म्हणत असते. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि हे सर्व खोटं बोलते, ही नाटक करते, कारण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना. आणि आपण हिला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, हिची सोनोग्राफी करू, DNA टेस्टसुद्धा करू, कारण ही खोटं बोलते. तर रेवा मुद्दाम आपल्या आईच्या गळ्यात पडून रडत असते आणि रमा ही अक्षयकडेच बघत असते. तेव्हा आता रमा काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.